नमस्कार यूट्यूब फॅमिली. मी आज बनवत आहे वड्याची भाजणी. त्याच्यासाठी मी 2 किलो रेशनचे तांदूळ घेतलेत. ते धुवून स्वच्छ सुकवून घेतलेत उन्हामध्ये. आणि त्याच्यामध्ये मी 400 ग्राम उडदाची डाळ, 400 ग्राम चण्याची डाळ, ती पण धुवून सुकवून घेतले. आता आपल्याला ही गॅसवर थोडं भाजून घ्यायचं आहे. 400 ग्राम गहू घेतलेत, 400 ग्राम ज्वारी घेतली आहे आणि हे 400 ग्राम दोन्ही मिळून घेतले, चणा डाळ आणि उडद डाळ. 100 ग्राम पोहे घेतलेत, 40 ग्राम जिरं घेतलं आहे, 40 ग्राम बडीशेप घेतली आहे, 100 ग्राम धणे घेतले आहेत आणि काळी मिरी 15-20 घेतले आहेत, लवंग घेतले आहेत 10-12 आणि एक मोठा चमचा मेथीचे दाणे घेतलेत. आता हे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. थोडंसं जास्त भाजायचं नाही, थोडं चुरचुरीत होतील, हाताने ताना मोडेल एवढंच आपल्याला भाजायचं आहे. आणि आपण हे 2 बॅचमध्ये भाजून घेऊया. मी कढई जरा मोठीच घेतली आहे. आणि चांगले भाजून झाल्यावर आपल्याला एका परातीमध्ये असे काढायचे आहेत. आणि थंड झालं ना सगळं जिन्नस की आपल्याला मग पिशवीत भरायचं. नाही तर गरम गरम भरलं ना तर पिशवीला पाणी सुटेल. आणि आपण चक्कीवर जेव्हा दळायला देणार ना तेव्हा चक्कीवाल्याला सांगायचं की ते वड्याचं आहे, थोडंसं खरखरीतच दे. मग त्याचं पीठ आहे ना, तुम्ही गरम पाण्यात भिजवा किंवा असं भाताची आपण पेज करतो तसे पेज करून भिजवलं तरी छान लागतं, किंवा कांदा किसून घातला ना वड्यामध्ये तरी छान लागतं. आता हे सगळ्या डाळी आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत. ते भाजून झाल्यावर आहे ना आपल्याला याच्यामध्ये जरा ह्याला वास सुटेपर्यंतच भाजायचं आहे. चण्याची डाळ भाजली की याचा वास खूप छान येतो. तर आपल्याला ह्या दोन्ही डाळी चांगल्या भाजून घ्यायच्या आहेत. आणि आपल्याला ते भाजल्याच्या नंतर या तांदळामध्ये मिक्स करायचं आहे. आता आपण ज्वारी घालूया, ती पण भाजून घेऊया. ज्वारी मी निवडून घेतली आहे. ज्वारी आधी निवडूनच घ्यायची. ज्वारीला काय मी धुतलं नाही आहे, असंच भाजून घेतलं आहे. निवडून स्वच्छ घ्यायची, कारण त्याच्यात खडे वगैरे असतात, ते दाताखाली येण्याची शक्यता आहे, किंवा चक्कीमध्ये गेलं की पिठामध्ये ते कचकचतात. आता आपण गहू घालूया. गहू पण आपण भाजून घेऊया. अशा सगळ्या आपल्याला एक एक वस्तू भाजून घ्यायच्या. आणि आत्ता आपण घालूया पोहे. पोहे पण जरा सुटसुटीत होईपर्यंत आपल्याला भाजायचे. तर पोहे पण काढून घेऊया. आणि आत्ता आपण घेऊया धणे भाजायला. धणे पण आपल्याला निवडूनच घ्यायचे. त्याच्यात पण कदाचित खडा वगैरे असतोच, आणि असतोच नक्की. आता आपण हे पण भाजून घेऊया. आता आपल्याला जिरं आणि बडीशेप हे दोन्ही भाजून घ्यायचं आहे. पहिलं जिरं टाकूया, ते पण थोडंसं परतूया. आणि ह्याच्यामध्येच आपल्याला बडीशेप घालून ती पण परतून घ्यायची. बडीशेप आणि जिऱ्याचा चांगला वास सुटला की आपल्याला हे काढून टाकायचं आहे. चांगला सुगंध येतो भाजल्यावर. आता आपण मेथीचे दाणे घेऊया, लवंग आणि काळी मिरी, ह्या तिन्ही पण आपण एकत्र भाजूया. आणि ह्या भाजलेल्या सगळ्या जिन्नस आपल्याला थंड करण्यासाठी ठेवून द्यायचे. कशी वाटली ही तुम्हाला वड्याच्या भाजणीची रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. आणि तुम्ही अशी माझ्यासारखी भाजणी करून बघा, तुम्हालाही आवडेल.